एक राजा होऊन गेला, त्या राजाचं उलटं नाव जरी केलं तरी तो राजा अखंड आयुष्यभर जीवाशी खेळला, तो या महाराष्ट्राच्या मातीत झाला आणि त्याच्याकडे एक सेवा नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये घडली. इराण इराकमधून सिद्धी यायचे, कोकणात शिरायचे आणि कोकणातल्या आया बहिणींना पळवून न्यायचे. महाराजांना बातमी कळवण्यात आली. महाराजांनी ठरवलं की कोकणामध्ये एक समुद्राच्या काठाला किल्ला बांधायचा आणि सिद्धींचा बंदोबस्त करायचा. महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर त्यावेळेला होते हिरोजी इंदुलकर. त्यांना किल्ला बांधायला सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. बांधकाम सुरू असताना महाराजांना आग्र्याला जावं लागलं. निधी कमी पडला. हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची दौलत गहाण टाकली, पण किल्ला पूर्ण केला. किल्ला पूर्ण केल्यानंतर महाराज किल्ला बघायला गेले. महाराज म्हटले, किल्ला कसं काय बांधला? ते म्हटले, छान बांधला. काय देऊ का म्हटले. हिरोजी इंदुलकर असं नाही म्हटले त्यावेळेला, कारण त्यांचं रक्तच वेगळं होतं. ते म्हटले, नाही महाराज, या किल्ल्यामध्ये 10% सुद्धा मिळाले नाहीत. पुढचं काम करताना 40%च्या आतलं टेंडर असलं तर घेणार सुद्धा नाही, अजिबात नाही. ते रक्तच वेगळं होतं, त्यांचं जगणंच वेगळं होतं. एक नॅशनल कॅरेक्टर होतं माझ्या राजाने निर्माण केलेलं, एक राष्ट्रीय चारित्र्य ते त्यावेळेला होतं. ते म्हटले, महाराज तुम्ही भविष्यामध्ये कधी स्वराज्याची राजधानी बांधाल त्यावेळेला त्या राजधानी बांधायचं काम मला द्या. महाराजांनी राजगडावरून रायगडावर राजधानी बांधायचं ठरवलं आणि हिरोजी इंदुलकरांना बांधकाम दिलं.